हेलो 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 सगळ्यांना माझा आवाज येतोय? क्या बात है? हेलो 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 ढोलकी ने साथ दी
माझी निर्मित शाखा जय भवानी नाचमंडळ चिंचवली शेलारवाडी आणि त्याचप्रमाणे आज जे साऊंडवाले दादा आहेत ज्यांचं आज इतकं नाव गाजतंय आणि मला खूप असं वाटायचं की त्यांच्यासोबत म्हणजे त्या दादाचं साऊंड मला एकदा तरी भेटायला पाहिजे कार्यक्रमाला आणि आज ती संधी माझ्यासाठी चालून आली आहे की ज्यांचं आपल्या रत्नागिरीमध्ये नाव टॉपला आहे असे आमचे साऊंडवाले दादा एकच वादा डावा दादा यांना माझा शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. त्याचप्रमाणे माझे प्रतिस्पर्धी तुरेवाले शाहीर रत्नाकरजी महाकाळ ज्यांचं आज शक्तीतुरामध्ये खूप असं मोठं नाव आहे तर त्यांनाही या शक्तीवाली शाहीर वैद्य शेलारचं शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. त्याचप्रमाणे आजचा हा कार्यक्रम बघण्यासाठी जेवढे रसिकजन उपस्थित आहेत त्यांना सुद्धा माझा शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. तसेच आजचा हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केलेला आहे त्या आयोजक म्हणजे सुभाषजी खाडे यांनाही माझा शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा. तर माझ्या कार्यक्रमाला मी सुरुवात करत आहे सगळ्यांच्या नीट लक्ष असू द्या. त्या आदिशक्तीचा महिमा असा वर्णू किती थोर साधू संत त्याची ग्वाही बोलली. त्या आदिशक्तीचा महिमा असा वर्णू किती थोर साधू संत त्याची ग्वाही बोलली. साधू संतांचे आशीर्वाद हे उदयास नेती. साधू संतांचे आशीर्वाद हे उदयास नेती. आळविते मी सभारणी माते तू दे गमती. बघा पहिले वंदन मी करते आज तुझ्या चरणाशी. तुझे गुण आज गाते घेते नाम हे मुखाशी.
नाशी वेडी सारी माया पडते तुझ्या पाया वेडी सारी माया पडते तुझ्या पाया तू कबूल झाली तर माफ कर तू माऊली तुझं मला आज घडविली तुझं मला आज घडविली राहू दे तुझी सावली तुझं मला आज घडविली राहू दे तुझी सावली पहिले वंदन मी करते आज तुझ्या चरणाशी तुझे गुण आज गाते हे राम रे मुलाशी वेडी सारी माया पडते तुझ्या पाया वेडी सारी माया पडते तुझ्या पाया तू कबूल झाली तर माफ कर तू माऊली तुझं मला आज घडविली तुझं मला आज घडविली राहू दे तुझी सावली तुझं मला आज घडविली राहू दे तुझी सावली तुझं मला आज घडविली राहू दे तुझी सावली तुझं मला आज घडविली राहू दे तुझी तुझे नाम जगी साजे त्रिभुवनी महिमा गाजे तुझे सगुण रूप पाहताचे विराजे बघा त्या आदिशक्तीचा महिमा ती आदिशक्ती जिचे अनेक रूपे आहेत आणि त्या आदिशक्तीला वंदन करण्यासाठी जी मी आज इथे स्तवन गात आहे तर तिचा जो महिमा आहे तो त्रिभुवनी गाजत आहे आणि म्हणून काय म्हणायचंय बघा तुझे नाम जगी साजे त्रिभुवनी महिमा गाजे तुझे सगुण रूप पाहताचे विराजे चरणी मस्तक ठेवूनी गुणगान हे गाऊनी विनविते हात दोन्ही जोडूनी हे माझे
पांडुरंगाराम कृष्ण शांताराम अखंड नागेश्वरीचा जय भवानी नाच मंडळ चिंचवली शेलारवाडी यांचा अशी का जरा पॅड पॅड चेक करू बोला बेस कमी करू याच्यात खूप यायचं प्रेशरला ते खूप वरती पत्र आहे माझ्याकडे अजून खूप आहे खूप ऐकायला तुला तिथे येतोय का आवाज स्तवन झालेले आहे गणाला सुरुवात करत आहे नीट लक्ष असू द्या गजरातून येतो बाप्पा दुम दुम ते घरांगण मोदकांचा सडा पडतो भक्तीचे वाहते सण विसर्जन झालेलं आहे आणि त्या बाप्पाचं विसर्जन जरी झालं तरी त्याची भक्ती या आपल्या हृदयात अजूनपर्यंत आहे आणि तो अखंड आपल्या हृदयात विराजमान आहे म्हणून काय म्हणायचंय बघा चालते मेरी तरह शुभ दिना तू करुणा
आहे. आधी मायेला विनवून
आता महाकाळ बुवांना वंदन करते. आता महाकाळ बुवा माझ्यापेक्षा किती मोठे आहेत तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, बरोबर? क्या बात आहे. तुमचं प्रोत्साहन जर असंच असेल तर बुवांना आज घरी पाठवायला पाहिजे मग. हो रत्नाकरची महाकाळ, आता महाकाळ बरोबर ही वैदिक शहरात तुमच्या समोर आलेली आहे. जर तुम्ही जिथे कुठे असाल तिथं बाहेर पडा आणि मी आता गवळण घेते त्याकडे नीट लक्ष द्या, बरोबर आहे की नाही? आता महाकाळ मग कुठे येते मला अजिबात माहित नाही, पण तरी सुद्धा आता ह्या रणांगणात मी कोण आहे? राधा. हे कोण आहे? कान्हा. तर त्या कान्हाला आवाज येते, अरे कान्हा, जिथं कुठं असशील तिथून जरा बाहेर तू ये ना आणि माझी गवळण जरा नीट ऐक ना. आता जरी शास्त्रात राधा कान्हापेक्षा मोठी असेल तरी आता काय झालंय की कान्हा राधेपेक्षा मोठा झालाय. म्हणजे महाकाळ बुवा मोठे आहेत ना. तर बघा महाकाळ बुवा माझ्या गवळणीला सुरुवात करते आणि मला आधी सांगा गवळण कशी पाहिजे तुम्हाला? गवळण कशी पाहिजे? या बुवांना घरी पाठवायची ना. बुवा मी पहिली बारी आरती शास्त्रात करणार आहे, कारण जर मी पहिलीच जर काय जास्त बोलली तर हे बुवा काय काय घेऊन येतील पहिल्या बारीत काय सांगता येत नाही. तरी सुद्धा तुम्हाला त्या गवळणीतून मजा सुद्धा येणार आहे आणि बुवांना ती गवळण लागणार सुद्धा आहे. तर गवळणीला सुरुवात करायची नक्की. बघा त्या कान्हाला काय सांगायचंय. या गवळ्याच्या पोरीला कान्हा तू कमजोर समजू नको, मी राधा गोरी तू कृष्ण काळा वाटेला माझ्या जाऊ नको. या गवळ्याच्या पोरीला कान्हा तू कमजोर समजू नको, मी राधा गोरी तू कृष्ण काळा वाटेला माझ्या जाऊ नको. मोडीला तुझी खोडी असा तू वागू नको, मोडीला तुझी खोडी असा तू वागू नको. आणि चोरा अरे कान्हा मला तू अनपढ समजू नको. काय म्हणते? नाद शर्यतीचा चढलाय आमच्या मनाला. बुवा चाल देतो. आता गवळणीला सुरुवात करते, नीट लक्षात असू द्या. दया दुधाचे माठ मी घेऊन, दया दुधाचे माठ मी घेऊन चालले घाटावर. दुरून कडा मारील काया माठावर. बघा काय म्हणायचंय. दया दुधाचे माठ मी घेऊन चालले घाटावर. तू दुरून कडा मारील काया माठावर. पुढे बोलू नक्की. सगळ्यांना उत्सुकता झाली. काय म्हणाले? तू दुरून खडा मारील काया माठावर. आणि म्हणून काय म्हणायचंय? तस परत न कर, तस परत न कर, नाहीतर होळीन खापर तुझ्याच ओटावर. तू परत
यांना पण ऐकायला जाऊ द्या मोठ्याने. काय आहे मला काय म्हणायचंय? तसं परत ना कर. पटवून देणार आहे. तसं परत ना कर नाहीतर फोडी न खापर अरे तुझ्याच ओठावर. मला काय म्हणायचंय? दया दुधाचे माठ मी घेऊन चालले घाटावर. आता दया दुधाचे माठ मी त्या घाटावर घेऊन चालले होते. तू दुरून गळा मारीला काया माठावर. आता हा गाणं कसा होता? लबाड, हरामखोर आणि खोड्या काढणारा होता, बरोबर? तर त्याने त्या माठाला खडा मारला आणि म्हणून काय म्हणायचंय? तसं परत ना कर. म्हणजे तू परत असं करू नकोस. नाहीतर रत्नाकर बुवांना वाटेल त्यांना बोलते. बुवा तुम्हाला बोलत नाही. तसं परत ना कर. परत ना कर. तसं परत ना कर नाहीतर फोडी न खापर. खापर म्हणजे काय? तर तो आठ. जरी तू जर माझ्या माठावरती खडा मारला नसशील कधी चुकून तर त्याचं खापर त्याचा आड मी तुझ्यावरतीच पुन्हा घेईन. म्हणून काय म्हणाले? तसं परत ना कर नाहीतर फोडी न खापर अरे तुझ्याच ओठावर. 1 2 3 4. दया दुधाचे माठ मी घेऊन चालले
झालेली आहे. पदाला सुरुवात करण्याआधी बुवांना माझा प्रश्न असा आहे की मदमरुची उंची किती? जर बुवा तुम्हाला ह्याचं उत्तर ग्रंथा आधारे देता येत असेल तरच द्या, नाहीतरी देव रसिकांना काही सांगाल तर तसं चालणार नाही. पदाला सुरुवात करीत आहे, नीट लक्ष असू द्या. बघा काय म्हणायचंय, चाल देते. Jambal
संपत आहे आणि महाकाळ बुवांना पहिल्या बारीसाठी शुभेच्छा देते आणि तसेच बुवांना जाण्याच्या आधीच सांगते. बुवा गाजलेले शाहीर आहेत बरोबर, मोठे शाहीर आहेत बरोबर. तर बुवा तुम्ही जरी किती मोठे असाल, जरी किती मोठे असाल, जिथे कुठे असाल तिथं आता माझी बारी